आपण करणार आहोत वराडी मेथी कोंबडी रस्सा। पहिली आपली रेसिपी आहे आणि आपण दुसरी रेसिपी करणार आहोत चिकन मलाई पॉकेट्स। म्हणजे जसे आपण वेस्टर्न पद्धतीने बर्गर्स वगैरे असतात ना, पण ही भारतीय पद्धतीचं एक बर्गर असं समजू आपण। दोन्ही रेसिपीज मस्त आहे। सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला, वराडी मेथी कोंबडी रस्सा। लागणारं साहित्य आहे कांदा, चिकन, इथे घेतले आपण तांदूळ पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत, नंतर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, मेथी आहे, लाल मिरचीची पेस्ट आहे, गरम मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर, नंतर धणे आहे, नंतर दालचिनी, काळी मिरी, जिरे, तेजपान, लिंबाचा रस, मीठ, हळद, तिखट आणि दगडफूल। आपण करतोय वराडी मेथी कोंबडी रस्सा आणि त्याच्यासाठी आपण चिकन जे घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेट केलेलं आहे। त्याच्यात आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट टाकून त्याला मॅरिनेट केलेलं आहे। एका बाजूला मसाल्यासाठी कांदा, खोबरं वगैरे आपण भाजून घेतलेलं आहे, त्याच्यात खडा गरम मसाला घातलेला आहे, दगडफूल वगैरे घालून त्याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि इथे मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी तोच जो पॅन ज्याच्यामध्ये मसाला केला होता तोच पॅन गरम केलेला आहे आणि त्याच्यात टाकणार आहे थोडं तेल। सगळ्यात आधी आपण तेजपान आणि ही दालचिनी आहे ती याच्यात घालूया तेलामध्ये। याच्यात आता घालणार आहे आलं लसणाची पेस्ट। मस्त असा झणझणीत झाला पाहिजे रस्सा। आणि चिली पेस्ट पण। या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करून त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे छान। त्याच्यात घालणार आहे मी थोडी लाल मिरचीची पावडर, म्हणजे तिखट घालणार आहे मी याच्यात। आणि आता याच्यात घालणार आहे मेथी। वाह, मेथीचा एक स्वाद त्याला येणार आहे आपल्या मसाल्याला, ग्रेव्हीला, रस्स्याला मस्त स्वाद येणार आहे याचा। आता आपल्याला हे जे चिकन आहे हे याच्यात घालायचं आहे। मी आता याच्यात घालणार आहे थोडीशी हळद, तशी आपण मॅरिनेशनमध्ये घातली आहे पण किंचित घालूया अजून। सगळ्या बाजूने चिकनला सील करून घेतलेलं आहे। आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला याच्यात टाकायची आहे बस। आणि याला आता आपण सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत। आता मी यात टाकणार आहे गरम पाणी। याच्यात आता मी टाकणार थोडासा गरम मसाला आणि मीठ। याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, 15 मिनिटं तरी शिजवायचं आहे। याला झाकून शिजवून घेतो। वाह, चिकन शिजलेलं आहे। आता याच्यात आपल्याला घालायचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर बस, आणि भरपूर कोथिंबीर। वाह,